वेगवेगळ्या पद्धतीनं सातत्यानं मागणी करून सुद्धा कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी आपल्या हातामध्ये न्याय मिळालेला नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण केवळ या ठिकाणी सरकारी पक्षामध्ये आहे म्हणून मी कधी थांबलेलो नाही। वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करावी लागली ती केली। पहिल्याच वर्षामध्ये या सगळ्या परिसरामध्ये ज्या शाळांच्या भरमसाठ फी वाढत होत्या त्या फी वाढीच्या विरोधात केलेलं आंदोलन असू द्या, JNPTच्या विरोधामध्ये या ठिकाणी 12.5% मिळण्यासाठी केलेलं आंदोलन असू द्या, उरण मधलं सेफ्टी झोनच्या संदर्भामध्ये तिथल्या नागरिकांच्या मला वाटतं 15,000 पेक्षा जास्त नागरिकांच्या डोक्यावरती रांगती तलवार त्या लोकांच्यासाठीचं केलेलं आंदोलन असू द्या, सिडकोच्या वेगवेगळ्या प्रश्नावरती दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं आंदोलन असू द्या, लोड शेडिंगच्या विरोधामध्ये केलेलं आंदोलन, कंत्राटी कामगारांसाठी केलेलं आंदोलन आहे आणि आता सगळ्यात शेवटी टोलसाठी आंदोलन। सरकारी पक्षात आहोत की नाही असा प्रश्न पडावा अशी आंदोलनं सातत्यानं तुम्हाला आम्हाला करावी लागतात। याच्यासारखं दुर्दैव हे काय असू शकतं हा प्रश्न निश्चितपणानं माझ्यासारख्या मनाला पडलेला आहे। निश्चितपणानं मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगणार आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या परिसराचे वेगवेगळे प्रश्नांचं स्वरूप बदलत चाललेलं आहे। या सगळ्या परिसरामध्ये नैना येत आहे, नैनाच्या अनुषंगाने होणारा विकास, त्याच्यामध्ये स्थानिक माणसाला त्याच्यामध्ये असलेलं प्राधान्य, या सगळ्या परिसरामध्ये वाढणाऱ्या वसाहती, त्याच्यासाठी असणारं इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या वसाहतींना पाणी पुरवठ्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना, त्या पाण्याच्या साठवणुकीच्या साठीच्या योजना, या सगळ्याच गोष्टींचं नियोजन केवळ जर कागदावरती राहिलं तर लोक बोंब मारतायत। आज खारघरमध्ये पाणी पुरवठ्याच्या समस्या आहेत, कळंबोलीमध्ये कामोट्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या समस्या आहेत, नवीन पनवेल खांदा कॉलनीमध्ये पाणी पुरवठ्याच्या समस्या आहेत आणि सिडको नव्या वसाहती बांधत चाललेल्या आहेत। मग अशा वेळेला या नागरिकांनी जायचं कोणाकडे, सरकारकडे काय मागायचं? मग हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कुठे ना कुठे तरी आपल्याला एक वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे। टोलच्या प्रश्नावरती तुम्ही आम्ही काय केलं याची आपल्या सगळ्यांनाच निश्चितपणाने जाणीव आहे। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, 12 जुलै रोजी शब्द दिला की आता हा टोल आम्ही या ठिकाणी निश्चितपणाने स्थानिकांना लागू देणार नाही। 12 ऑगस्ट पर्यंत निर्णय घेऊन सांगितलं, 1 महिना झाला निर्णय नाही। अनेक नेत्यांना भेटलो, प्रदेशाध्यक्षांना भेटलो, अन्य मंत्र्यांना भेटलो, पण त्याच्यावरती कुठलाही निर्णय मात्र आम्हाला मिळू शकलेला नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही सांगितलं की निवडणूकच लढवणार नाही, पण सर्वसामान्य माणसांनी या ठिकाणी सांगितलं निवडणूक तर लढायला पाहिजे। ज्या वेळेला आमदारकीचा राजीनामा दिला आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझ्या पाठीशी उभं राहून सांगितलं की तुम्हाला वाटेल तो निर्णय घ्या, पण या ठिकाणी विधानसभेला तुम्ही उभं राहिलं पाहिजे। हा तुम्ही निर्णय घेतलात मी आपल्या सगळ्यांचाच या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि म्हणून या दृष्टिकोनातून कुठे ना कुठेतरी या विषयाला, या सगळ्या प्रश्नांना कोंडी फोडण्याची आवश्यकता होती। मग अशा परिस्थितीमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपल्याला निर्णय घ्यावा लागला तो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा, आणि त्याच्या पाठीशी तुम्ही सगळी मंडळी उभी राहिलेला आहात। मला खरोखर या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे। मग भारतीय जनता पक्षच का, गेल्या 100 दिवसामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करतंय, देशातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक वर्गातल्या माणसांना या ठिकाणी हे सरकार आपलं आहे, हे सरकार वेगाने धावायला लागलेलं आहे। आज या ठिकाणी सन्माननीय नितीन गडकरी साहेब उपस्थित आहेत, आज या ठिकाणी विनोदजी तावडे साहेब उपस्थित आहेत, आज या ठिकाणी मुनगंटीवार साहेब उपस्थित आहेत। यांच्या माध्यमातून या विधानमंडळामध्ये असू द्या किंवा लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी घेतलेली बाजू ही पाहता निश्चितपणाने भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे, आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची निवड तुम्ही आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी मिळून केलेली आहे। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ठीक आहे, या ठिकाणी व्यासपीठावर आपण सगळे उपस्थित आहात, समोर उपस्थित आहात, आपण सर्व मंडळी आहेत, आपल्या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद आहे, आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा एकदा आपण निर्णय घेतला। हा निर्णय घेतल्याच्या नंतर बाळासाहेब पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काम त्यांच्या खांद्याला खांदा लावून करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना यापुढे कामाला लागायचं आहे। पण आपण मात्र एकजुटीनं भारतीय जनता पक्षाचं काम करण्याचा निर्धार आजपासून या ठिकाणी करायला लागायचा आहे, इतकीच विनंती या ठिकाणी करतो। सन्माननीय व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित असणारे गडकरी साहेब आहेत, तावडे साहेब आहेत, मुनगंटीवार साहेब आहेत, सर्व मान्यवर आहेत, यांनी आज आपल्यासाठी आपल्या अतिशय महत्त्वाच्या वेळेमधलं आपल्यासाठी या ठिकाणी वेळ काढून ते आपल्यासाठी आले। या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मजबूत करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मी गडकरी साहेबांना या ठिकाणी शब्द देतो की या जिल्ह्यामधला भारतीय जनता पक्ष बुलंद करण्यासाठी आपण आजपासून कामाला लागू, इतकंच या निमित्तानं सांगतो। आणि आजचा हा कार्यक्रम
हा सर्वांग सुंदर सोहळा आपण उपस्थित राहून या ठिकाणी सर्व मान्यवरांनी उपकृत केलं. आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.